महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळांचा विचार केला असता भाजपकडून 3, शिंदे यांच्या शिवसेनेकडून 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 आणि काँग्रेसकडून 1 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. त्यानुसार काँग्रेसमधून चंद्रकांत हांडोरे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत हांडोरे यांना पराभवाला समोर जावं लागलं होतं. मात्र हांडोरे यांनी पक्षावर विश्वास ठेवल्यामुळे पक्षाने आता त्यांना पुन्हा संधी दिली आहे. चंद्रकांत हांडोरे यांनी मुंबईतील चेंबूरमधून माजी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात हांडोरे यांनी सामाजिक न्याय मंत्री असे कामही केलेले आहे. हांडोरे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.